महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचं रण पेटलेलं असतानाच त्या पार्श्वभूमीवर आता व्हिडिओ वॉर सुरू झालंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा माजी खासदार हरिभाऊ राठोडांना धमकावतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला होता। या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकरांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला। त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः तिथे उपस्थित होते आणि याच दरम्यान माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि नार्वेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। नहीं बैठे अंदर जरा बरोबर आहे तुम्ही आकाश मला एक सांगा पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। ऐका ना मिसयूज ऑफ सिक्योरिटी नहीं, जॉइंट जीपी इसको किधर है जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ। अरे ऐका ना पहिली तुमची सिक्योरिटी विड्रॉ करणार मिसयूजिंग सिक्योरिटी चलो लगाओ जॉइंट जीपी प्रोटेक्शन को। आणि या व्हिडिओ नंतर हरिभाऊ राठोडांनी राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केलेत। माझी सुरक्षा काढण्याची सुविधा काढून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप राठोडांकडून करण्यात आलाय। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टीव्हीमध्ये रेकॉर्ड आहे, कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष तुम्हाला शोभत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब तुम्हाला शोभत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना साहेब, तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं। मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले, सगळं रेकॉर्डेड आहे। आम्ही म्हटलं तुम्ही तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत। मला ते भेटले, तिथे म्हणाले काय राठोड तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं सगळं कामं करून घेता आणि इथे तुम्ही फॉर्म भरता का माझ्या विरुद्ध, आमच्या विरुद्ध? सगळ्यांना त्यांनी असा थोपवण्याचा प्रयत्न केला। तिथे काउंटरवर सांगितलं सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका। त्यांना सांगितलं एरझारे मारत होते, 2 तास ते इकडे होते, 5 वाजेपर्यंत इथे होते, 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी, काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिव्हिल यांना, काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे। पण या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र आपण धमकावल्याच्या आरोपांचा इन्कार केलाय। त्यांनाच धमकावण्यात आल्याचा दावा या प्रकरणी त्यांनी केलाय। तसंच माजी खासदार हरिभाऊ राठोडांची सुरक्षा काढण्याच्या आदेशांचंही त्यांनी समर्थन केलं। उलटा चोर कोतवाल को डाटे ह्यातला प्रकार आहे। मी बाहेर येत असताना माझ्या बाजूने घेराव घालून मला जाऊ देणार नाही, हलू देणार नाही अशा धमक्या देणारे लोक जर माझ्यावरतीच उलटे बोलत असतील तर अवघड आहे। म्हणजे मला वाटतं त्याकडे विशेष मला लक्ष द्यायची गरज नाही। जर पोलीस सुरक्षेचा कोण दुरुपयोग करत असेल तर निश्चितपणे त्याला पोलीस सुरक्षा मिळणं योग्य राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरून दिले नसल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे। या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांना या संदर्भातील अहवाल पाठवण्याचे निर्देश दिलेत। तसंच कुलाब्यात घडलेल्या या कथित घटनांचं CCTV चित्रणही मागवण्यात आले। आणि या प्रकरणात विरोधकांकडून आरोप होत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं CCTV फुटेज हे गायब केलेलं आहे। CCTV फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणे हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? आणि मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे, पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, CCTV फुटेज गायब होत आहे, ही यंत्रणा यांची।
संजय राऊत यांना डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे छुपी बेरोजगारीचे लाभलेली आहे आणि त्यामुळे कुठचाच करायला काम नसल्यामुळे आता त्यांना पवारसाहेब उभे करत नाहीत, राहुल गांधी किंमत देत नाहीत, उद्धव ठाकरेंनी लांब करण्याचा सुरू केलेला आहे. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व कुठेतरी टिकवण्यासाठी ते असे प्रकार करतात. पण अशा प्रकारातून त्यांना अजून नुकसान होईल. एवढी त्यांना ज्या वेळेला बुद्धी सुचेल त्यावेळेला कदाचित त्यांचं भलं होईल. आता वळूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बातम्यांकडे. भाजप आणि शिवसेना